हॅलो मंडळी आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन। तर काश्मीरमधील पहलगाममध्ये जो अटॅक झालेला होता त्या अटॅकच्याच बद्दल इथे नाशिक रोडला मोर्चा निघालेला होता। तर तोच मोर्चा मी इथे तुम्हाला दाखवते आहे। तर त्यानंतर आम्ही आलेलो जीडी सोमानी उद्यान, जे काही दिवसापूर्वीच रिनोव्हेट झालेला आहे आणि याआधी पण होतं, पण खूप दिवसापासून याचं काम सुरू होतं। तर सगळ्यात स्टार्टिंगला आम्ही आलेलो इथे मिनी अम्युजमेंट पार्क, जे लहान मुलांसाठी बनवलेला आहे आणि हा जो होता तो हा बाहेरचा व्ह्यू होता। आतमध्ये एंट्री केलेली आणि तुम्हाला इथे तिकीट घ्यावं लागेल। तिथे तिकीट घर आहे, तिथे तुम्हाला तिकीट घ्यावं लागेल जर मुलांना बसवायचं असेल, आणि तिकीट जी आहे ती 40 रुपये तिकीट आहे। आणि आतमध्ये टॉय ट्रेन आहे, जंपिंग जॅक आहे आणि लहान मुलांसाठी छोटा भीम जो आहे तो असा ठेवलेला आहे, आणि कार्स आहे। तर मुलं खूप छान एन्जॉय करू शकता आणि मुलांना मजा येईल। छान स्पेशियस जागा आहे। आज सॅटर्डे होता तर गर्दी होती। सॅटर्डे संडेला जर जाल तर तुम्हाला ऑब्वियसली गर्दी मिळेलच। तर इथे विहांशला आम्ही बसवलेलं होतं आणि त्याने मस्त एन्जॉय केलेलं। आणि हा काहीसा गार्डनचा व्ह्यू आहे। तुम्ही मस्त गार्डनमध्ये बसून निवांत गप्पा मारू शकता आणि खायला नक्की घेऊन या, कारण इथे आहे बरेचसे लोक कच्चा चिवडा वगैरे जे भेळभत्ता आहे ते खात होते। आम्ही तर काही नेलेलं नाही, पण तुम्ही जर फॅमिलीसोबत येत असाल तर काहीतरी खायला घेऊन या आणि निवांत तुम्ही तुमचा जो वेळ आहे ते घालवू शकता। त्यानंतर आम्ही विहांशला घेऊन आलेलो इथे प्राण्यांचे पुतळे बनवले होते, जसं वाघ होता, त्यानंतर डायनासोर होता। तर हे जे आहे सगळे आम्ही विहांशला दाखवत होतो आणि फार अट्रॅक्टिव्ह होते, स्पेशली लहान मुलांना अट्रॅक्टिव्ह वाटेल। आणि हे जे प्राणी त्यांनी बनवलेले होते ते एकदम रिअल वाटत होते। क्यूटसे असे बटरफ्लाय होते। विहांसोबत खूप सारे दुसरे मुलं पण होते, ते सुद्धा खूप इथे एन्जॉय करत होते। तर लाइटिंग जी आहे अजून सुरू झालेली नव्हती, त्यामुळे जे व्हिडिओज आहे थोडेसे तुम्हाला डल दिसत असेल, कारण लाइटिंग जी आहे ती 7:30 वाजता सुरू होत असते आणि फक्त 7:15 वाजलेलेच होते। तर आम्ही आतमध्ये जेव्हा एंट्री केली तेव्हा हे काहीशा ज्या छत्र्या होत्या त्या खूप सुंदर वाटत होत्या पाहायला, आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा लाइटिंग आहे जी की अजून स्टार्ट झालेली नाही आहे। मग आम्ही म्हटले की चला तुम्हाला पूर्ण एक राऊंड दाखवूया। तर हाच आम्ही इथे एक राऊंड मारतो आहे। तर आता आम्ही आलेलो आहे प्ले एरियामध्ये। तर लहान मुलांसाठी इथे स्लायडिंग्स वगैरे बनवलेले आहे एका कॉर्नरला। तर त्यानंतर झोके वगैरे आहे। तर खूप सारे असे छोट्या इथे जे आहे लहान मुलांसाठी, आणि ज्या की फ्री ऑफ कॉस्ट आहे, याची तुम्हाला काही पैसे वगैरे द्यायचे नाही आहे। तर इथे विहांश स्लायडिंग करतो आहे, थोडासा घाबरतो आहे कारण ही थोडीशी स्लायडिंग वेगळी आहे, त्याच्यासाठी नवीन आहे। तर इथे खूप सारे मुलंसुद्धा होते। त्यानंतर हे जे सनफ्लावर होते हे तुम्हाला पुढे पाहायला मिळेल जेव्हा लाइटिंग स्टार्ट होईल, आणि लाइटिंग जी आहे इथे स्टार्ट झालेली आहे। आणि काहीसा हा जो व्ह्यू आहे तो लाइटिंग स्टार्ट झाल्यानंतरचा आहे। आणि बघा सनफ्लावर आफ्टर लाइटिंग किती सुंदर दिसत आहे, आणि हा जो व्ह्यू आहे तो खूपच सुंदर आहे। आणि 7:30 वाजता जो आहे तो फाउंटन शो स्टार्ट झालेला आहे। आणि या गार्डनचं जे मेन अट्रॅक्शन आहे हा फाउंटन शो आहे। हा 15 मिनिटाचा जो फाउंटन शो आहे, बॉलिवूडच्या वेगवेगळ्या गाण्यांवरती हे जे पाण्यांचे जे झरे आहेत, वेगवेगळ्या कलर्समधल्या ज्या लाइटिंग आहे, अतिशय सुंदर वाटतात, रोमांचक वाटतं। आणि स्पेशली तुमचे जे लहान मुलं आहेत ते हा जो फाउंटन शो आहे खूप एन्जॉय करेल। आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे, आणि सॅटर्डे होता आणि बरेचसे पॅरेंट्स लहान मुलांना घेऊन आलेले होते। आम्ही जो आहे हा फाउंटन शो खूप जास्त एन्जॉय केलेला, आणि खूप वरतीपर्यंत हे जे पाणी जात होतं ते अतिशय छान वाटत होतं, आणि समोर जाऊन सुद्धा मुलं इथे पाहत होते। आणि फाउंटन शो जर तुम्हाला जवळ जाऊन पाहायचा असेल तर तुम्ही आधीपासूनच जाऊन तुम्हाला तुमचा नंबर लावावा लागेल, कारण सॅटर्डे संडेला खूप गर्दी असते, त्यामुळे थोडंसं जागा मिळालं आणि चांगल्या पद्धतीने फाउंटन शो बघायला थोडंसं आपल्याला त्रासदायक जातं। पण असो,
तर हा जो फाउंटन शो होता अतिशय सुंदर होता। तर वेगवेगळ्या टाईपचे जे ना मी इथे जे आहे फाउंटन्स शो आहे मी इथे रेकॉर्ड केलेले आहे, तर तुम्ही ते बघा आणि एन्जॉय करा। तर रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडासा वेळ तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला, तुमच्या लहान मुलांना जर तुम्हाला द्यायचा असेल तर हे जे गार्डन आहे अतिशय सुखद अनुभव तुम्हाला देतो। आणि स्पेशल लहान मुलांना जो आहे हा फाउंटन शो खूप जास्त आवडेल आणि खूप मजा येईल। तर नाशिक रोडमध्ये नवीनच हे रिनोव्हेट झालेलं जे ठिकाण आहे तुम्ही अजूनपर्यंत बघितलेलं नसेल तर नक्की बघायला जा। आणि नाशिक रोडमध्ये बनलेलं हे जे ठिकाण आहे जे नाशिक सिटीमध्ये असं कुठेच नाही, तर ह्या गार्डनला नक्की भेट द्यायला जा। तर सुंदर सुंदर असे लाइटिंगवाले बदक, त्यानंतर हार्ट शेपमध्ये जे बनवलेले लाइटिंग्स आहे, म्हणजे एंट्रीमध्ये जे हार्ट शेपमध्ये लाईट्स बनवलेले आहेत ते अतिशय सुंदर आहे। आणि फाउंटन शो पण संपलेला होता आणि जे काही फोटोज काढायचे होते ते सुद्धा काढून झालेले होते आणि आता आम्ही घरी जातोय। तर मंडळी, हा होता आजचा सोमानी गार्डनचा व्हिडिओ। स्पेशली मी हा व्हिडिओ फक्त आणि फक्त सोमानी गार्डनसाठी का बनवलेला, कारण हा नवीन रिनोव्हेट झालेलं गार्डन आहे, त्यामुळे नाशिकमधील आणि नाशिकच्या बाहेरील पण लोकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे, म्हणून मी आज ब्लॉग बनवलेला आहे।
तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.